नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री अँड सोशोलॉजी ऑनलाईन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपलं स्वागत आहे। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांची अभ्यासातली गैरसोय या ठिकाणी दूर होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीच्या इतिहासामध्ये पहिलं प्रकरण अभ्यासतोय आणि या पहिल्या प्रकरणामध्ये आपण नद्याकाठची संस्कृती आणि या नद्याकाठच्या संस्कृतीमध्ये जगामध्ये प्राचीनतम स्वरूपाच्या निर्माण झालेल्या 4 संस्कृतींचा अभ्यास केला होता। तर आज पुढचा भाग आपण अभ्यासूया। पुढचा भाग आहे शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन। शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन। आता पहा, शेती आणि शेतीचा शोध हा मानवी जीवनामधील अतिशय महत्वाचा असा शोध आपण म्हणूया। परंतु शेतीची सुरुवात, शेतीचा शोध इथपर्यंतचा मानवी जीवनाचा जो प्रवास आहे, मानवी जीवनाचा जो बदल आहे, हा अत्यंत धीम्या गतीने झालेला आहे, संत गतीने या ठिकाणी झालेला आहे। यासाठी काही हजार वर्षाचा कालावधी या ठिकाणी जावा लागला। नवाश्मयुगाला आपण साधारणतः शोधाचं युग म्हणतोय आणि शेतीच्या शोधाचा हा काळ जर आपण पाहिला तर हा काळ नवाश्मयुगाच्या सुरुवातीचा हा कालावधी होता। साधारणतः आपल्याला म्हणता येतं की इसवी सनापूर्वी 10,000 ते 8,700, इसवी सनापूर्वी 10,000 ते 8,700 असा साधारणतः सुरुवातीचा हा कालावधी असावा। तर पहा, विविध प्रदेशामध्ये नवअश्मयुगाचा काळ हा वेगवेगळा असू शकतो। म्हणजे प्रत्येक ठिकाणी नवअश्मयुगाचा कालावधी हा सारखाच असलेला दिसत नाही। तर स्थानानुसार, ठिकाणानुसार नवअश्मयुगाच्या कालावधीमध्ये, काळामध्ये आपल्याला या ठिकाणी फरक सांगता येतो। आणि मग ज्या ठिकाणी मग हे नवअश्मयुग सुरू झालं त्या ठिकाणी मग विविध शोध या ठिकाणी लागायला लागले। त्यापैकी शेतीचा हा शोध आहे। मग शेती आणि पशुपालन, शेती आणि शेतीला जोडून असलेलं पशुपालन, या दोन्ही बाबी याच कालावधीमध्ये या ठिकाणी झाल्या। जी काही शेती या ठिकाणी कसली जायची, जी काही शेती पिकवली जायची, यामध्ये बार्ली हे मुख्य पीक या ठिकाणचं होतं। शेतीमधलं बार्ली हे मुख्य पीक होतं। या बार्ली सोबतच गहू असेल आणि जवस असेल, यासारखी पिकंही या ठिकाणी घेतली जात होती। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण 4 संस्कृतींचा अभ्यास केला। यामध्ये मेसोपोटेमिया असेल, इजिप्त असेल, चीन असेल, अथवा भारतीय उपखंडामध्ये निर्माण झालेली प्राचीनतम स्वरूपाची संस्कृती असेल, या 4ही संस्कृती जर आपण पाहिल्या तर या 4ही संस्कृतीमध्ये नवअश्मयुगीन कालावधीमध्ये शेतीची सुरुवात होण्यासाठी जी आवश्यक स्वरूपाची पूर्व परिस्थिती आणि या पूर्व परिस्थितीचे जे अनेक घटक असतात, हे अनेक घटक या 4ही संस्कृतीमध्ये या ठिकाणी समान होते। आता पहा, पृथ्वी आणि पृथ्वीचा अब्जावधी वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर यामध्ये आपल्याला सांगता येतं इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी, इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचं हिमयुग या ठिकाणी संपुष्टात आलं।
पहा, इसवी सनापूर्वी 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी या पृथ्वीवरचं शेवटचं हिमयुग या ठिकाणी संपुष्टात आलं आणि शेवटचं हिमयुग या ठिकाणी संपुष्टात येऊन उबदार आणि अर्ध हवामानाचा एक नवा कालखंड या ठिकाणी सुरू झाला. उबदारपणा या ठिकाणी निर्माण झाला. पहा, वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उबदारपणा या ठिकाणी निर्माण झाला. अर्ध स्वरूपाचं हवामान निर्माण झालं. हिमयुगाचा शेवट झाला. हा जो बदल आहे, वातावरणामध्ये निर्माण झालेला जो उबदारपणा आहे, याला साधारणतः होलोसीन कालखंड असं संबोधलं जातं. यालाच होलोसीन कालखंड असं म्हटलं जातं. आता पहा, वातावरणामध्ये जो उबदारपणा निर्माण झाला होता, जो गरमपणा या ठिकाणी निर्माण झाला होता, हिमयुगाचा शेवट या ठिकाणी झाला होता, त्यामुळं हिमखंड वितळायला लागले, बर्फ वितळायला लागला आणि जलाशयामधील पाण्याचं प्रमाण, पाण्याचे साठे या ठिकाणी वाढायला लागले. म्हणजे जलाशयामधील पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढायला लागला आणि त्यामुळं या कालखंडामध्ये अन्नासाठी उपयुक्त असलेलं पाणी वाढल्यामुळं प्राणी असतील, वनस्पती असतील, यांची उपलब्धताही वाढायला लागली. म्हणजे एका बाजूला पाण्याचे साठे वाढले आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धताही या ठिकाणी वाढली. परंतु प्राणी आणि वनस्पतीची उपलब्धता वाढत असतानाच जे अजस्त्र स्वरूपाचे प्राणी होते किंवा जे काही विशालकाय स्वरूपाचे प्राणी होते, यांच्या प्रजाती मात्र या ठिकाणी नष्ट झाल्या. आता यामध्ये उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतो, मॅमोथ सारखा जो विशालकाय प्राणी आहे, जो की हत्तीसारखा होता जवळपास, ज्याला की मॅमोथ असं म्हटलं जातं. हा मॅमोथ सारखा जो विशालकाय प्राणी आहे, हा एवढा एकच नव्हता, तर अनेक अशा विशालकाय प्रजाती या ठिकाणी अस्तित्वात होत्या. या काळाच्या ओघात याही नष्ट झाल्या. आणि ज्या प्रमाणामध्ये मग जलाशयामध्ये पाण्याचे साठे वाढायला लागले, त्यामध्ये मग माशांच्या अनेक प्रजाती या ठिकाणी निर्माण झाल्या. जलस्रोतामध्ये, जलसाठ्यामध्ये माशांच्या अनेक प्रजाती या ठिकाणी निर्माण झाल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे प्राणी आणि त्यांची निर्मिती या ठिकाणी झाली, जे की आकाराने लहान होते आणि ज्यांना की वेग होता. यामध्ये आपण म्हणूया शेळी आहे, मेंढी आहे, हरिण आहे. शेळी, मेंढी, हरिण यासारखे आकाराने लहान असलेले वेगवान वन्य आणि पशु या ठिकाणी निर्माण झाले, जी की शिकारीसाठी उपयुक्त स्वरूपाचे होते, कारण की आकाराने लहान होते. परंतु या सर्व छोट्या प्राण्यांची शिकार करायचं म्हटलं तर पुराण अश्मयुगामध्ये जी बोजड स्वरूपाची शस्त्रास्त्र होती, त्याच्या आधारे अशा छोट्या आणि चपळ प्राण्यांची शिकार करणं या ठिकाणी शक्य नव्हतं. कारण की पुराण अश्मयुगामध्ये बोजड आणि ओबडधोबड स्वरूपाची हत्यारं मानवाकडे होती आणि मग अशा या ओबडधोबड हत्याराच्या सहाय्यानं आकारानं लहान आणि चपळ असलेल्या प्राण्यांची शिकार करणं या ठिकाणी शक्य नव्हतं. परंतु होलोसीन कालखंडाच्या दरम्यान हे परिवर्तन आणि हे बदल झाले आणि अजस्त्र प्राणी नष्ट झाले आणि या अजस्त्र प्राण्याच्या ठिकाणी आता छोट्या प्राण्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसते. आणि या पद्धतीनुसार मग मानवानं आपल्या शस्त्रास्त्रामध्ये मानवाला बदल या ठिकाणी करावा लागला. कारण की पुराण अश्मयुगीन कालीन जी ओबडधोबड स्वरूपाची शस्त्रास्त्र होती, याच्या साहाय्यानं अशा या लहान आणि चपळ प्राण्याचा शिकार करणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे मग विद्यार्थी मित्रांनो, मानवानं बदल केला, सूक्ष्म अस्त्रांची निर्मिती केली. सूक्ष्म अस्त्रांची निर्मिती केली म्हणजे लहान सूक्ष्म स्वरूपाची शस्त्रास्त्र मानवानं या ठिकाणी निर्माण केली, कारण की त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिकारीवर अवलंबून राहावं लागत होतं. आणि आता कसे प्राणी निर्माण झालेले, तर आकाराला लहान आणि
आपण म्हणूया की ते चपळ होते, वेगवान होते. आता पहा, उत्तर पुराअश्मयुगातच आपण म्हणूया दाबतंत्रानं दगडाची लांब पाती काढण्यास सुरुवात झालेली होती. उत्तर पुराअश्मयुगामध्ये दाबतंत्राचा अवलंब करून दगडाची लांब पाती काढण्यास या ठिकाणी सुरुवात झाली होती. त्यानंतर आलेलं मध्य अश्मयुग जर आपण पाहिलं तर मध्य अश्मयुगामध्ये तंत्र आपण म्हणूया की हत्यार बनवण्याचं तंत्र, आणि यासाठी हत्यारासाठी गारगोटी दगडाचा वापर या ठिकाणी सुरू झाला. म्हणजे हत्यार बनवण्याच्या तंत्रामध्ये बदल झाला आणि ज्या दगडाचं हत्यार बनवायचं यामध्ये आता गारगोटी या दगडाचा वापर सुरू झाला. नवीन तंत्र वापरून आणि गारगोटीच्या दगडावरती आपण म्हणूया बोटाच्या नखा एवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यार बनवण्यात येऊ लागली. बोटाच्या नखा एवढी पाती काढून त्यापासून तीक्ष्ण स्वरूपाची हत्यारं या ठिकाणी बनवायला सुरुवात झाली. आणि मग ही बोटाच्या नखा एवढी जी शस्त्रास्त्र बनवायला लागली यालाच सूक्ष्म अस्त्रे असं म्हटलं जाऊ लागलं. यालाच सूक्ष्म अस्त्रे असं म्हटलं जाऊ लागलं. ही पाती हाडे किंवा लाकडी दांड्याला बांधून किंवा त्या लाकडाच्या टोकावरती घट्ट बसवून मासेमारीचा गळ म्हणा, भाले म्हणा, बाण म्हणा, यासारखी सुधारित स्वरूपाची शस्त्रे बनवणं शक्य झालं. आता पहा, या मध्य अश्मयुगामध्ये आपण पाहिलं की हत्याराच्या आकारामध्ये परिवर्तन झालं. बोटाच्या नखा एवढी छोटी पाती आता निर्माण करण्यात येऊ लागली आणि यापासून मासेमारीचा गळ आहे, भाले आहेत, बाण आहे, यासारखी सुधारित शस्त्र या ठिकाणी निर्माण करण्यात येऊ लागली. आणि पहा, यावेळेस आता काय घडलं होतं तर पाण्याच्या स्रोतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, जलसाठ्यामध्ये वाढ झाली होती, वाहतं पाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालं होतं कारण की हिमयुग संपलेलं होतं. आणि त्यामुळे मग निसर्गतः वाढलेलं तृणधान्य आहे, त्याचबरोबर फळंही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध होती. म्हणजे निसर्गतः मोठ्या प्रमाणात तृणधान्य निर्माण होत होतं, फळेही विपुल प्रमाणामध्ये या ठिकाणी उपलब्ध होती. आणि या सगळ्याच्या कापणीसाठी आपण म्हणूया सूक्ष्म अस्त्रांचा वापर या ठिकाणी करण्यात येऊ लागला. म्हणजे निसर्गदत्त वाढलेलं तृणधान्य आहे, फळ आहे, हे कापण्यासाठी मग सूक्ष्म अस्त्रांचा वापर सुरू झाला. याबरोबरच मानवानं विळा आणि कोयत्यासारखी अवजारही निर्माण केली. विळा सध्याच्या आपल्या घरामध्ये विळा आहे, कोयता आहे, शेतीच्या कामासाठीही वापरला जातो. विळा आणि कोयत्यासारख्या अवजारही या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे आपण म्हणूया की सूक्ष्म अस्त्रांची निर्मिती या ठिकाणी व्हायला लागली असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येतं नव अश्मयुगाचा उदय. आता पहा, नव अश्मयुगाचा उदय, या नव अश्मयुगामध्ये मानवानं मोठ्या प्रमाणात आपल्या तंत्रज्ञानामध्ये बदल केला, तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती या ठिकाणी केली. या कालावधीमध्ये मानवाचं शिकारीचं आणि अन्नधान्य मिळवण्याचं तंत्र सुधारलं. शिकारीचं आणि अन्नधान्य मिळवण्याच्या तंत्रामध्ये नव अश्मयुगातील मानवानं मोठ्या प्रमाणात बदल या ठिकाणी केले. कारण की या कालावधीमध्ये अन्नधान्याची मुबलक अशी उपलब्धता होती. अन्नधान्य मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतं कारण की हिमयुग संपलेलं होतं आणि मध्य अश्मयुगीन जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिरावू लागला होता मध्य अश्मयुगात. कारण की अन्नधान्याचा उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्यामुळं
जनसमूह एका जागी अधिक काळ या ठिकाणी स्थिरावू लागला. निसर्गतः उगवलेले जे तृणधान्य आहे, निसर्गतः उगवलेलं जे तृणधान्य आहे त्याची कापणी करता करता आता मानवाला धान्य पेरण्याची कला अवगत झाली. म्हणजे निसर्गतः उपलब्ध असलेलं जे काही तृणधान्य आहे याची कापणी करता करता मानवाला धान्य पेरण्याची शैली, कला या ठिकाणी अवगत झाली. तो धान्य पेरू लागला आणि यामधूनच आपण म्हणूया की शेती तंत्राचा विकास झाला. तृणधान्य कापण्यामधून धान्य पेरू लागला आणि यामधून हळूहळू आपण म्हणूया शेतीचं तंत्र मानवानं या ठिकाणी आत्मसात केलं. म्हणजे तो शेती कसायला लागला, तो पिकवायला लागला, धान्य पेरायला लागला. आणि मग ही शेती कसत असताना फक्त तो शेती कसत नव्हता, तर या शेतीला जोडूनच आपण म्हणूया पशुपालनाचं तंत्रही विकसित झालं. म्हणजे याला उपयुक्त असलेले जे प्राणी आहेत या प्राण्यांचं पालनही मानवानं सुरू केलं की ज्या प्राण्यापासून दूध मिळेल, मांस मिळेल, याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल अशा प्राण्यांना तो पाळायला लागला. यामधून पशुपालनही सुरू झालं. आता या शेतीच्या कामाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर शेतीच्या कामाच्या स्वरूपावरून शेतकऱ्यांना काय लागतं, तर लागवडीसाठी जमीन लागते, धान्य पेरण्यासाठी या ठिकाणी जमीन लागते. आणि ही जमीन कशी पाहिजे? सुपीक पाहिजे, पिकाऊ स्वरूपाची जमीन पाहिजे. मग पिकाऊ जमीन जिथं असेल, जिथं कायमस्वरूपी वस्ती करून राहणं शक्य आहे, कर्मप्राप्त आहे, मग नद्याचा काठ असेल, सुपीक जमीन असेल, अशा ठिकाणी मग कायम वस्ती करणं याला आवश्यक झालं. शिवाय आता अन्न मिळवण्यासाठी सततची जी भ्रमंती मानवाची होती, ही भ्रमंती करण्याची आवश्यकता राहिली नाही. कारण की स्वतः हा अन्नाची निर्मिती करायला लागला. आणि त्यामुळे अन्न गोळा करण्यासाठी आता याला भटकावं लागत नव्हतं. त्याची भटकंती या ठिकाणी थांबली. कारण की स्वतः हा शेती कसायला लागला, स्वतः अन्नधान्याचं उत्पादन हा घ्यायला लागला. आणि त्यामधूनच मग स्थिर स्वरूपाची वसाहत, स्थिर स्वरूपाचं गाव या ठिकाणी निर्माण व्हायला लागलं. म्हणजे वसाहती आणि गावाची संकल्पना या ठिकाणी आली. हे जे घडत होतं, हे घडत होतं म्हणजे काय होत होतं, तर नव अश्मयुगाचा उदय होत होता. हे सगळं कुठल्या कालावधीमध्ये या ठिकाणी घडलं, तर नव अश्मयुगामध्ये या ठिकाणी घडलं. म्हणजे मध्य अश्मयुगातून मानव आता नव अश्मयुगामध्ये या ठिकाणी यायला लागला, स्थित्यांतर व्हायला लागलं. आता मानवाचं नव अश्मयुगामध्ये जे स्थित्यांतर झालं, जे संक्रमण या ठिकाणी झालं, या स्थित्यांतराला दीर्घ कालावधी या ठिकाणी लागला. हजारो वर्ष या ठिकाणी जावी लागली. शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदल घडून आले. हे बदल नव अश्मयुगातील होते. आता मानवाचं एका युगामधून दुसऱ्या युगामध्ये म्हणजे नव अश्मयुगामध्ये मानवाचं जे स्थित्यांतर या ठिकाणी झालं, या स्थित्यांतरासाठी गॉर्डन चाइल्ड हा जो ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञ आहे त्यांनी म्हटलं की हे जे स्थित्यांतर घडतंय हे म्हणजेच नव अश्मयुगीन क्रांती आहे. हे जे स्थित्यांतर घडतंय हे म्हणजे नव अश्मयुगीन क्रांती आहे, असं गॉर्डन चाइल्ड यांनी म्हटलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी जागतिक स्तरावरती शेतीचा शोध या ठिकाणी लागला गेला, स्थिर स्थावर तो राहिला गेला. तर या संदर्भामध्ये आपल्याला एक माहिती जाणून घ्यावी लागेल, ती आहे पॅलेस्टाईनमध्ये जॉर्डन नदी आहे आणि या जॉर्डन नदीवरती जेरिको नावाचं एक खूप प्राचीन शहर आहे.
या शहराला, जेरिका नावाच्या या शहराला प्राचीन स्वरूपाचा इतिहास आहे. इसवी सनापूर्वी 9000च्या सुमारास, इसवी सनापूर्वी 9000च्या सुमारास या ठिकाणी गाव आणि वसाहत प्रथम वसली होती. नवअश्मयुगाच्या उदयाला ज्या काही कायम स्वरूपाच्या वसाहती या ठिकाणी निर्माण झाल्या त्यापैकी एक वसाहत जेरिको या ठिकाणची होती. इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास या ठिकाणी सामाजिक संघटनांची सुरुवात झाली. वसाहतीच्या भोवती संरक्षक स्वरूपाची भिंत बांधली गेली. कालांतरानं या भिंतीला भरगभक्कम असा बुरुजही बांधला गेला आणि संघटित स्वरूपाचा समाज या जेरिको या शहरामध्ये, पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झाला. आणि यामधून या ठिकाणी मग लागवडीलाही सुरुवात झाली. लागवड करायला लागले, शेती कसायला लागले. जेरिको आणि जेरिकोच्या आसपासचा जो प्रदेश आहे, या आसपासच्या प्रदेशामध्ये लागवडीला प्रारंभ झाला. या जेरिकोच्या जवळ गिलगॉल हे गाव आहे. गिलग्याल हे गाव आहे. गिलग्याल हे गाव आहे. या गावामध्ये ज्यावेळेस उत्खनन केलं गेलं, उत्खननामध्ये या ठिकाणच्या जळक्या घरामध्ये अंजीर या फळाचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले. अंजीर या फळाचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले आणि या अवशेषांचा शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस अभ्यास केला, अभ्यासांती निष्कर्ष काढला गेला की अंजिराच्या झाडाच्या छाटलेल्या फांद्याची कलमे तयार करून त्याची लागवड या ठिकाणी केली जायची. म्हणजे नियोजनपूर्वक लागवड या गिलग्याल या भागामध्ये, पॅलेस्टाईनमध्ये होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे या पद्धतीनं आपण म्हणूया की नवअश्मयुगामधला मानव या पद्धतीनं या ठिकाणी शेती कसायला लागला असं आपल्याला म्हणता येतं. मग यावेळेस भारताची स्थिती काय होती? विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आपण बघूया. भारतातील आद्य शेतकरी. तर पहा, भारत आणि भारतामध्ये असलेला आद्य शेतकरी जर आपण पाहिला तर मानवानं जागतिक स्तरावरचं चित्रण आपण पाहिलं की नवतंत्रज्ञान या ठिकाणी विकसित केलं. हत्यारामध्ये मोठी प्रगती केली. हत्याराचा आकार छोटा झाला, धारदारपणा त्यामध्ये आला, सुबकपणा त्यामध्ये आला. या प्रकारचं जे नवीन तंत्रज्ञान मानवानं विकसित केलं, या काळाला आपण नवअश्मयुग असं म्हणतो. आता या नवअश्मयुगाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येतं की हत्यारं म्हणजे घासून आणि गुळगुळीत केलेली होती. कुऱ्हाडीचा लांब आणि बुटक्या आकाराची पाती या ठिकाणी होती. कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती या ठिकाणी होती. पात्यांना लाकडाचा दांडा या ठिकाणी बसवून, पात्यांना लाकडी दांडा बसवून या ठिकाणी अवजारं निर्माण केली जात होती. आणि मग असं हे अवजार जे निर्माण केलं, लाकडाचा दांडा बसवून, लाकडे तासून त्यांना आकार देण्यासाठी ती वापरली जात होती. स्थिर आणि वसाहती आणि गावांची निर्मिती झाली होती. शेती कसू लागला, लागवड तो या ठिकाणी करायला लागला. शेती कसण्यासाठी, लागवड करण्यासाठी त्याला जंगलतोड या ठिकाणी करावी लागू लागली. आणि ही जी काही हत्यारं त्याने निर्माण केली होती, या नवीन तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या हत्याराच्या आधारे तो जंगलतोड करायला लागला आणि त्या तोडलेल्या जंगलाच्या भूभागावरती तो लागवड या ठिकाणी करायला लागला. आता पहा, भारतीय उपखंड आणि भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी जर आपण पाहिला तर भारतीय उपखंडामध्ये नवअश्मयुगीन वसाहतीमध्ये इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास, इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास अस्तित्वात आलेलं बलुचिस्तान मधील मेहरगड आपण अभ्यास. भारतीय उपखंडातील बलुचिस्तान मधील मेहरगड आपण अभ्यासलं की जे की नवअश्मयुगीन वसाहत या ठिकाणी अस्तित्वात होते.
बार्ली आणि गव्हाची पिकं येथील लोक घेत होते. याच सुमारामध्ये आपल्याकडील गंगा नदीचं खोरं जर आपण पाहिलं तर आपल्याकडे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये 9 अश्मयुगीन गाव आणि वसाहती होत्या. गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये गाव आणि वसाहती स्थापित झाल्या होत्या. त्याचे अवशेष आपल्याला लहुरा देव या ठिकाणी सापडले. उत्तर प्रदेश लहुरा देव या ठिकाणी त्याचे अवशेष आपल्याला सापडले. हे लहुरा देव ठिकाण उत्तर प्रदेश मधील संत कबीर नगर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि या ठिकाणचे शेतकरी भात शेती करत होते, जे की 9 अश्मयुगीन कालीन पुरावे या लहुरा देव उत्तर प्रदेश मधील संत कबीर नगर या जिल्ह्यामध्ये सापडलेली आपल्याला दिसत आहे. हे झालं एकूण भारताच्या संदर्भामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भामध्ये महाराष्ट्राचं उदाहरण जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन माणूस इसवी सनापूर्वी साधारणतः 10,000 ते 4,000 वर्षापूर्वी मध्ययुगीन माणूस इसवी सन पूर्व 10,000 ते 4,000 या कालखंडामध्ये गुहेमध्ये राहत होता. गुहेच्या आश्रयाला तो राहायचा. नदीच्या काठावरती तो वावरायचा. गारगुटीच्या दगडाची सूक्ष्म अस्त्र बनवत होता. परंतु महाराष्ट्रामध्ये 9 अश्मयुगीन स्वरूपाची स्थळं मिळालेली नाही. 9 अश्मयुगीन स्वरूपाची स्थळं महाराष्ट्रामध्ये मिळाली नाहीत. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्याच्या गाव आणि वसाहती ताम्रपाषाण युगीन आहे. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्याच्या वसाहती आणि गाव ताम्रपाषाण युगीन होत्या. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये इनाम गाव हे ताम्रपाषाण युगीन शेतकऱ्याच्या गाव वसाहतीचं अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील इनाम गाव हे ताम्रपाषाण युगीन शेतकऱ्याच्या गाव वसाहतीचं अत्यंत महत्वाचं उदाहरण असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला एकंदरीत शेतीची सुरुवात आणि कृषी उत्पादन या संदर्भामध्ये एकूण भारत आणि महाराष्ट्राची स्थिती या ठिकाणी सांगता येते. या ठिकाणी आपण थांबूया.